चला नेक्स्ट पार्ट बघूया. आता जेवढं टप्प्याटप्प्याने लिहित गेल तसं आपण पुढं बघत जाणार. पहिल्यांदा जे बोर्डवरती लिहिले ते एक्सप्लेन करूया, परत आणि पुढचा पार्ट लिहून घ्यायचा. पहिल्यांदा महाराष्ट्र जिल्ह्याची स्थापना कधी झाली, सॉरी महाराष्ट्र जिल्हाच म्हणतो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, 1 मे 1960 ला. महाराष्ट्र ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं इथला पार्ट ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये होता, इकडचा काढून आणला एमपीतनं, आणि खालचा काढून आणला कुठं, हैदराबाद. तेच लिहिले पहिल्यांदा. एमपी मधून नागपूर प्रशासकीय विभाग इकडनं, जो विदर्भाचा पार्ट आहे तो तिकडनं काढून घेतला आणि आपल्याला जोडला मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे हैदराबाद मधून कोणतं काढून घेतला, मराठवाडा, औरंगाबाद वगैरे जे सगळं आहे ते कुठून काढून घेतलंय, तुमच्या मराठवाड्यातून, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमच्या अखंड महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, आता सांगा. द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, 1950 साली कोण होते, 37 ला होते बाळासाहेब खेर, 37 ला. त्यांच्याही अगोदर 1937 ला ज्यावेळी पहिल्यांदा इलेक्शन झाली त्यावेळी धनाजी शाह कुपर हे पहिले होते, त्याच्यानंतर तुमचे बाळासाहेब खेर झाले. त्याच्यानंतर 1950 ला ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळी कोण होते, मोरारजी देसाई. लक्षात ठेवा, महत्वाचं नाव आहे मोरारजी देसाई. ओके, चला आता त्याच्यानंतर बघूया की महाराष्ट्राची सुरुवात झाली. इथं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले. त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे थोडक्यात हे थोडं स्ट्रक्चर सांगितले, परत आपल्याला ते बघायचं आहे. प्रस्तरभंग म्हणजे काय, त्याच्यानंतर कोकण कसा तयार झाला, कोकणची किनारपट्टी कशी आहे हे नंतर बघणारच आहे. पण काय म्हणलो, प्रस्तरभंग म्हणजे काय, खडक खचणे, एक वरती उचलणे खाली जाणं. लक्षात आलं. त्याच्यामध्ये हा महाराष्ट्राचा आकार कसा आहे बघा, मी मगाशी इथं महाराष्ट्र काढला इथं बघा, हा थोडक्यात काढून दाखवलाय. काय सांगितलं कसा आहे, त्रिकोणी आहे. त्रिकोण जसा असतो, त्रिकोणाचा आकार कसा आहे, 3 बाजू असा. ही जी बाजू असते खालची याला म्हणतोय काय, पाया. वरची बाजू काय म्हणतो, हा शिरोबिंदू वरचा, बरोबर आहे, टोक, वरचं टोक. मग आपल्या महाराष्ट्र हा जर का त्रिकोण असेल तर त्याचा पाया कोण आहे, पूर्णतः कोकण. म्हणजे हा जो पसरलेला भाग आहे कोकणाचा, हा म्हणजे काय झाला, त्रिकोणाचा पाया. आणि इकडून हा जो टोक असणार ते वरचं टोक असणार, ते सांगितले वरचं टोक कोणतं असणार आहे, गोंदियाकडचा भाग. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. किती, 3,07,713 चौरस किलोमीटर. हा महाराष्ट्राचं एवढं क्षेत्रफळ असताना महाराष्ट्र देशामध्ये किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. मग देशामध्ये जर का 3 नंबरला आहे तर त्याच्यावरची 2 जण पाठच पाहिजे. जसं भारत हा जगामध्ये 7व्या नंबरला येतोय क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, तर वरची किती जण माहिती पाहिजे, कळाली काय, ती वरच्यांची नावं माहिती पाहिजे. तसं आता किती झालं, महाराष्ट्राला 3रा, तर पहिला कोण आहे, राजस्थान. राजस्थानचं क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर दुसरा कोण आला, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ किती आहे, 3,08,346. लक्षात आलं. हे झाले किती, 2 जण. आणि शेवटचा कोण आपला आला, महाराष्ट्र. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. लक्षात आलं. आणि हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळानंतर आपण बघायचं आहे महाराष्ट्राची लांबी, रुंदी, क्षेत्रफळ कसं आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची ही लांबी, ही रुंदी आपण कशात दिल्या, डायरेक्ट एका डायग्राम मध्येच दिले. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा. पहिली पूर्व पश्चिम लांबी आली का, त्यात सेपरेट नाही. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण लांबी अशी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आला कोणता, तुमचं अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. त्याच्यानंतर कोकण, किनारपट्टीची लांबी. म्हणजे याच्यामध्ये 5 गोष्टी आपण एकत्र इथं लिहून दिलेल्या आहेत. लक्षात ठेवायला सोपं जातंय म्हणून ती डायग्राम तयार केली, बरोबर. आता बघा डायग्राम नेमकी काय काय सांगते, सोप्या सोप्या गोष्टीत बघूया. पहिल्यांदा पूर्व पश्चिम लांबी म्हणजे महाराष्ट्र असा त्रिकोणासारखा आहे. त्रिकोणाचं टोक जे आहे ती तुमची कोणती दिशा दाखवतोय, पूर्व दिशा.
इथं दिशा दिलेल्या आहेत, ही पूर्व दिशा आहे, ही कोणती आहे पश्चिम. म्हणजे ही आडवी जी लांबी आहे, कोणती आडवी महाराष्ट्राची लांबी किती आहे 800, जवळपास 800 किलोमीटर आहे. किती 800 किलोमीटर. उभी लांबी म्हणजेच कशी उत्तर ते दक्षिण लांबी, उत्तर ते दक्षिण लांबी किती आहे 700 किलोमीटर. किती 700 किलोमीटर. म्हणून वाक्य लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कशी आहे कमी आहे. किंवा उलट वाक्य जरी म्हटलं, महाराष्ट्राची बघा कोणती पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा कशी आहे जास्त आहे. वाक्य लक्षात ठेवणार कसंही विचारतात, म्हणून आकडा लक्षात राहिला की वाक्य लगेच लक्षात येते. लक्षात आलं. पहिल्यांदा झाली 2 लांबी सांगितल्या, आडवी 800, उभी 700. त्याच्यानंतरचा 2 नंबर आला अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय. आडवे कोण असतात अक्षवृत्त, उभे कोण असतात रेखावृत्त. म्हणजे समजा ही पृथ्वी धरली अशी, बरोबर आहे, ही पृथ्वी धरली तर याच्यावरती जर का मी आडव्या आडव्या रेषा मारल्या, आडव्या आडव्या अशा, तर याला काय म्हणणार काय म्हणायचं अक्षवृत्त. आणि अशा जर का उभा उभ्या मारल्या अशा, अशा जुळतोय अशा अशा, तर त्याला म्हणतोय काय रेखावृत्त. आडव्यानं काय म्हणतोय अक्षवृत्त. अक्षवृत्त एक आहे, एक आहे रेखावृत्त. म्हणजेच काय आपला महाराष्ट्र कुठंतरी असा इथे येत असेल असा, बरोबर आहे, कुठंतरी असा महाराष्ट्र येतोय. मग त्याचं लोकेशन सांगायचं झालं तर सांगताना सांगितलं जाते, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे जे उत्तर पूर्व जे काय सांगितलंय ते समजून घेऊया. लक्षात आलं काय. आता बघा याचा अर्थ उत्तर म्हणजे काय, उत्तर म्हणजे काय तर दोन्हीच्या दोन्ही त्याची टोकं जी आहेत, हे खालचं टोक आणि हे वरचं टोक, हे दोन्हीच्या दोन्ही ह्या निम्म्यापेक्षा कुठे आहेत वरच्या भागात आहेत. म्हणून दोघांच्या पुढे पण काय नाही उत्तर उत्तर. याचा अर्थ 0 डिग्री पासून 15 डिग्री 44 मिनिट म्हणायचं, ते वरचं ना ते मिनिट, 15 डिग्री 44 मिनिटापर्यंत गेल्यानंतर मला हा शेवटचा टोक मिळतोय कोणाचा महाराष्ट्राचा. असंच मी जर का पुढे चालत राहिलो तर कुठेपर्यंत जाणार 22 डिग्री 6 मिनिटापर्यंत पोहोचलो तर महाराष्ट्राचं शेवटचं टोक लागणार नंदुरबारचं आणि महाराष्ट्र संपणार. लक्षात आलं. म्हणून त्याला दोघांच्या पुढे पण उत्तर उत्तर लिहिलंय, हे महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे, तिथं परीक्षेमध्ये बदलून टाकणार, एका साईडला दक्षिण एका बाजूला उत्तर. याचा अर्थ काय झाला महाराष्ट्र अर्धा दक्षिण गोलार्धात आहे, अर्धा असा आहे काय नाही. महाराष्ट्र कसा आहे दोन्हीच्या दोन्ही, महाराष्ट्र हा दोन्हीच्या दोन्ही कुठं आहे उत्तर गोलार्धात आहे. त्यातल्या त्यात ह्या चौकोनांच्या मध्ये लक्षात कुठला ठेवणार इथं आहे बघा, एक तर उत्तर आणि ह्या दोघांच्या मध्ये ही काय असणार पश्चिम, ही काय असणार पूर्व. म्हणजे कुठं आहे पूर्व भागात आणि कसा उत्तर भागात. म्हणजे उत्तर पूर्व भागात आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कुठं आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे. गोलार्ध कसा ओळखायचा आडवं उभं, हितनं वरती उत्तर, हितनं खाली दक्षिण, हितनं पुढं पूर्व, हितनं पुढं पश्चिम. लक्षात आलं. म्हणजे ते पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण असं आहे. मग आपण कोणत्या गोलार्धात आहे या, म्हणून म्हणताना काय म्हणतोय उत्तर पूर्व गोलार्धात. लक्षात आलं आपण आहे. म्हणून इथं पूर्व पूर्व दोन्ही साईडला आहे, इथं उत्तर उत्तर. कळालं क्लिअर. आता बघा नेक्स्ट पुढचं बघायचं आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये हे जे स्थान दिले ते कसं पाठ करणार. लक्षात आलं बघा 15 मधनं इथं जाईपर्यंत मला किती ऍड करावे लागतात 7. आपण मगाशी बघितले लांबी किती होती उभी आडवी, उभ्याला 7 ऍड करणार, आडव्याला 8 ऍड करणार, डोक्यातून विषय मिटवायचे. म्हणून ते तसं एका डायग्राम मध्ये दिले. म्हणजे काय बघा आडवा 8 आहे ना, 72 अधिक 8 80. लक्षात राहील 72 अधिक 8 80. दुसरं उभं बघा 15 अधिक 7. म्हणून एका डायग्राम मध्ये बसवल्याचा फायदा असतो की लगेच जुळते 7 8 700 800. कळालं. दुसरी गोष्ट बघा लक्षात ठेवणार 15 डिग्री 44 मिनिट, 22 डिग्री 6 मिनिट. 15 आणि 22 लगेच लक्षात राहणार. पुढचं इथं 44 आहे, इथे किती आहे 6 आहे, खाली किती आहे 44, वरती किती आहे 6, 44 6 44. ओके. त्याच्यानंतर इथं आलो 72च्या बरोबर निम्मा आहे, 72च्या निम्म, 72च्या निम्म. 72 नंतर किती मिळवायचं आहे आडवं येताना 8, किती येणार 80, 80च्या 54. म्हणजे लक्षात ठेवताना आकडा एकच लक्षात ठेवावा लागतोय दोघांच्या वरती. इथं 44, इथं सॉरी इथं किती 54, 44 6.
54, 44, 6. लक्षात आलं? लक्षात राहील हे? पक्क राहील 100%. बघा परत एकदा रिपीट करूया. आडवी लांबी रेखावृत्त आलं. आडवं म्हणजे काय आलं? रेखावृत्त. सुरुवातीचं रेखावृत्त किती होतं? 72, 36 इथला आकडा. 72, 36 पासून पुढं 80, 54. आता उभं बघूया. खालच्या टोकाला पहिल्यांदा आलो 15, 44. वरचं किती असणार? 15 अधिक 7, 22, 6. लक्षात आलं? हे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार पण आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी आली कोकण किनारपट्टी. अजूनपर्यंत जे बुक मध्ये आहे तेच आपण लक्षात ठेवणार. किती आहे? कोकण किनारपट्टी किती आहे? 720 किलोमीटर आहे. मग आता एक मला प्रश्न पडलेला, ह्या टोकासनं ह्या टोकाला किती आहे? 700. आणि इथनं इथपर्यंत कोकण किनार हे इथनं इकडे तुमचं काय चालू होतंय? समुद्र किनारा चालू होते. तिथनं खाली इथपर्यंत किती आहे? 720. असं काय? तर कोकण किनारपट्टी आपली कशी आहे? कळलं काय? कुठं आत कुठं बाहेर, कुठं आत कुठं बाहेर, याच्यामध्ये लांबी वाढलेली आहे. ते दोरा असं नसतं का? असं असं टाकत नाही दोरा आणि स्ट्रेट केला की लांबडा होतोय बघा. त्यातला प्रकार आहे की तुमचं आत बाहेर हे खरभरीत असल्यामुळं तुमची लांबी कशाची वाढते? वाढते. लक्षात आलं? इथपर्यंत क्लिअर? अजून असाच एक बघायचा आहे खालच्या बाजूला. ह्या खालच्या बाजूमध्ये आपण काय सांगितलंय? 2 प्रकारच्या सीमा तयार होतात. एक नैसर्गिक सीमा, एक राजकीय सीमा. नैसर्गिक सीमा म्हणजे निसर्गामध्ये जी सीमा तयार झाली ती नैसर्गिक सीमा. आणि राजकीय सीमा म्हणजे आता आपण ज्याच्यानुसार पाडल्यात भाग त्याच्यानुसार पडणारी राजकीय सीमा. आपण इथं पहिल्यांदा राजकीय सीमा लिहिल्या. राजकीय सीमा म्हणजे काय? ह्याच्या इकडल्या बाजूला कोणता आहे? गुजरात आहे. वरच्या बाजूला कोण आहे? मध्य प्रदेश आहे. आपण राज्य सांगायला लागलोय म्हणून हे राजकीय म्हटलो. बरोबर आहे? म्हणून वाक्य नीट वाचायचं. महाराष्ट्राची उत्तर सीमा कोणत्या महाराष्ट्राची राजकीय उत्तर सीमा कोणत्या राज्याशी लागली आहे किंवा सीमा कोणत्या राज्याने तयार केली आहे? उत्तर म्हणलं की मध्य प्रदेश. आपण काल बघितले मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? किती? 7. कोणते कोणते? एका कडनं सांगायचा, आडवा तुला सांगायचं नाही. पहिला कोण? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती. अकोला लागतोय काय? नाही. अकोला खाली, वर्धा खाली, 2 जण खाली. त्याच्यानंतर कोणला? अमरावती. अमरावती नंतर कोणाला? नागपूर. नागपूर नंतर कोणाला? भंडारा नंतर. आणि ती रेषा कुठं मारली आपण? गोंदियात. बरोबर आहे काय? गोंदियात मारली. आपण काय म्हणलो? गोंदियापासून तिथपर्यंत जाईपर्यंत सगळे MP. गोंदियापासून खाली गडचिरोली जाईपर्यंत सगळे छत्तीसगड. आणि गोंदियापासून परत गडचिरोली पासून कुठपर्यंत आलो? कुठपर्यंत आलो? जिल्हा सांगायचा मला. नांदेड. कुठपर्यंत आलो? नांदेड. कुठले? गडचिरोली. त्याच्यानंतर आला चंद्रपूर. चंद्रपूर नंतर आला यवतमाळ. यवतमाळ नंतर डायरेक्ट नांदेड. हे सगळे 4च्या 4 कुठे येणार? तेलंगणा. त्याच्यानंतर नांदेड पासून पुढे सगळीकडे वर कुठं? तुमच्या सिंधुदुर्ग पर्यंत कोण आले? सगळेच्या सगळे कर्नाटक. किती आहेत? 8 आहेत. मोजून बघा. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कुठं राहिला? 7 आहेत काय? एक मिनिट, काय शिल्लक राहिला? नांदेड. बरोबर. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. 7 आहेत. चला आता गोव्याला कोणता लागला? सिंधुदुर्ग. ओके. चला इथपर्यंत कळालं. आता ह्या सीमा बघा. राजकीय सीमा म्हणजे ह्या दिशा ज्या दाखवल्यात, म्हणजे बघा ही कोणती आहे? दक्षिण. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोण आहे? कर्नाटक. असं ते बघायचं आहे. दक्षिणेला कोण आहे? कर्नाटक. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला कोण आहे? छत्तीसगड. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्येला लिहिलाय का कोण? लिहिलाय का कोण? नाही. त्याच्यामुळे कोण हाही नाही म्हणायचं नाही. तिथं कसं आहे? त्या कोपऱ्यावरती दोघं भेट बघा. गोंदियाच्या कोपऱ्यावरती गेलो 2 जण म्हणलो. इकडनं MP आहे, खालनं छत्तीसगड आहे. कोणाला लिहायचा? म्हणणं आहे त्यांच्यात, त्यामुळे लिहायचा नाही. बरोबर आहे? इकडल्या बाजूला वरच्या कोपऱ्यात 2 जण आहेत. एक आहे गुजरात आणि दुसरा घ्या तुमचा दादरा नगर हवेली दमन दीव. हा केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे? कुठं आला? तुमच्या ही कोणती दिशा आली? वायव्येला. त्याच्यानंतर पश्चिम सीमा कुठं असणार? अरबी समुद्र. इकडे कोणता काय देश नाही, काय नाही इकडं. त्याच्यानंतर खाली कोणता आला? नैऋत्येला खालच्या कोपऱ्यात असा गोवा. त्याच्यानंतर खाली. लक्षात आलं? हे झालं काय तुमचं? पहिल्यांदा तुमची कशी राजकीय सीमा. असाच काढायचा आहे. कशाचा? राजकीय सीमा झाल्यानंतर दुसरा चार्ट काढायचा कसला? नैसर्गिक सीमावाला. तो आता इकडे मी काढतो.
काल त्यातलं मी निम्म जवळपास सांगितलीच. आय होप तुम्हाला आठवावं. आठवलं नाही, अरा खतरनाक काम होणार तुमचं. बा काढ्या. आता नैसर्गिक सीमा म्हणजे काय? एखादी नदी असेल, एखादा डोंगर असेल, बरोबर आहे, अशानं काहीतरी एखादी तटबंदी असते. म्हणजे बघा, आपलं गाव असते, गाव छोटंसं आपलं गाव असते. आता आमचं गाव इथे बाचणी, बरोबर आहे. बाचणी तर आमच्या बाजूने अशी नदी जाते, नदीच्या अलीकडे बाचणी, नदीच्या पलीकडं शिरोली. म्हणजे काय झाली? ही नैसर्गिक सीमा झाली, बरोबर आहे. पुढे इथे डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडे सोडवली, डोंगराच्या अलीकडे बाचणी. काय म्हणते बघा, ही झाली नैसर्गिक सीमा, बरोबर आहे. पुढे आलं मध्ये मस्तपैकी काणगाव लागते. काणगाव आहे, देवाळे, 2 गाव आहेत, बरोबर. कुठलं गाव कधी संपतंय, कुठलं गाव कधी चालू होतंय काहीच कळत. काय म्हणतोय, हे तर पूर्णतः शेती आहे, बरोबर आहे. परत तिथनं पुढे आलं, काय आलं डायरेक्ट तुमचं वाशी आली, कुठलं गाव आलं. ज्या ठिकाणी नैसर्गिक सीमा तयार होत नाहीत त्या ठिकाणी आर्टिफिशियल म्हणजे आपण सीमा तयार करतो. ह्या शेतीपर्यंत माझी इथपर्यंत एक गाव, इथनं पुढे एक गाव, किंवा एखादा रस्ता ठेवतील, काय ठेवतील असं. पण रस्ता ठेवणं म्हणजे काय नॅचरल झालं काय? नाही. आपण काय झालं, स्वतः तयार केलं. पण हे डोंगर आमच्या आजा पंजांनी रचून ठेवला, म्हणली तिथनं पुढं ही, इथनं मागे चालेल काय? नाही. म्हणजे आता नैसर्गिक सीमा बघायच्या असतील तर तुम्हाला फक्त काय बघायचे आहेत? नदी आणि डोंगर, बाकी दुसरं काही नाही. लक्षात आलं? त्याच्यामुळं महाराष्ट्राचं सगळ्यात खालचं टोक कोणतं आहे? इथं. त्याच्यातली लक्षात ठेवायच्या 2 नद्या, हिरण्यकेशी आणि तुमची तेरेखोल. तेरेखोल नदी तुम्हाला सेपरेट करते गोव्यापासून, वरती हिरण्यकेशी आहे. लक्षात आलं? इकडे पुढच्या बाजूला ह्या 2 नद्या, हिरण्यकेशी आणि तेरेखोल, कोणती दिशा दाखवतात? कोणती सीमा? कुठली बाजू आहे? दक्षिण. दक्षिण दिशेला तेरेखोल आहेत आणि हिरण्यकेशी आहेत. आता या बाजूला तुम्हाला पाठच झाले, कोण आहे? अरबी समुद्र झालं. आता बघा राहतोय कोण? वरच्या बाजूची मी काल एक डोंगर लाईन काढूनच दाखवलेली. ज्यावेळी मी डोंगर दाखवत होतो तेव्हा बघा, आठवते का? बघा, वरच्या बाजूला एक रेषा मारलेली, त्याच्या लगेच लागून एक मारलेली, खाली सेपरेट 3 मारली. काय सांगितलेलं? एक हुबी मारलेली सह्याद्रीची, वरच्या बाजूच्या 2, खालच्या 3, एवढ्याच मेन तुम्हाला पाठवलेल्या. त्याच्यातल्या वरच्या कडची जी होती ती आपली काय करते? नैसर्गिक सीमा तयार करते. आणि त्याच्यापासून आपलं सगळं पुढं सेपरेट झाले. कशापासून? एमपी पासून, बरोबर आहे. मध्य प्रदेश पासून आपण सेपरेट झालो. मग त्यातल्या मध्य प्रदेश मधला सेपरेट होण्याचा पार्ट सर्वात महत्वाचा कोणाला? वरच्या बाजूचा सातपुडा. कोणता आला? सातपुडा. लक्षात आलं? इकडल्या बाजूची सीमा डायरेक्ट कुठं असणार सांगा? ही बाजू म्हणजे ही, बरोबर आहे. ही बाजू म्हणजे तुमच्या आल्या चिरोली आणि भामरागड टेकड्या. तुम्हाला सुरजागड आणि भामरागड हे काय आहेत? ऍक्च्युअल मध्ये तालुकाच आहेत. कुठलं तालुका आहेत? ह्या तुमच्या गडचिरोली मधलंच तालुका आहेत. त्या तालुक्यांच्या इकडल्या बाजूला कुठं? छत्तीसगडच्या बाजूला जो नक्षलवादी एरिया आहे त्या एरियामध्ये तुमची सीमा तयार करण्याचं काम कोण करतंय? हे दोघं. कोणत्या टेकड्या आहेत? भामरागड आणि वरची चिरोली टेकड्या, वरच्या बाजूला, बरोबर आहे. आता राहिला, आता वरचे आडवी तिळे बघून घेऊया. लक्षात ठेवणार, हा टोक म्हणजे कुठं जाईल? महाराष्ट्राचं हे टोक, बरोबर आहे. तिरकं टोक कुठं आला? जिल्हा गोंदिया. गोंदियामध्ये कोणते आहेत? दरकेसा. कोणते आहेत? दरकेसा टेकड्या, बरोबर. त्याच्यानंतरचा 2 नंबरचा पार्ट इकडल्या बाजूला, इथं सातपुडा आहे, सातमाळा लिहायचं, 11 सातमाळा आणि 11. अजून तुम्हाला लिहायची असली तर गाळणा डोंगराला लिहा, चालतंय, गाळणा. आता ह्या बघा, हे जे पर्टिक्युलर लिहिले ते त्याच लोकेशनला असणार. म्हणजे बघा, तुमच्या डोक्यात आता दरकेसा कुठं आहे आठवणच झाले, पण इथं लक्षात आहे की बाबा महाराष्ट्राची त्या ईशान्येकडची सीमा कोण तयार केल्या? दरकेसाने केल्या. महाराष्ट्राच्या ईशान्य टोकात कोण आहे? गोंदिया. म्हणजे दरकेसा कुठं असणार? गोंदिया, बरोबर आहे. आता बघा, महाराष्ट्राचं इकडलं टोक, इकडलं असं हे इथं आलं. ह्याच्यामध्ये 3च जिल्हे आहेत, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. सॉरी, जळगाव नाही, नाशिक, बरोबर आहे. ह्या आता ह्या ज्या 3 लिहिल्यात, सातमाळा, 11 आणि गाळणा, कुठं असणार? ह्या तिघांच्यातच कुठेतरी असणार का? तिथनं बाहेर असतील? नाही. लक्षात आलं? म्हणजे ज्यावेळी तुम्ही काय करताय,
असं काहीतरी त्याला इथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करत आहे, मॅपिंग मध्ये लक्षात ठेवायचं. हा इथं कोण असणार, इथं कोण असणार, मग तेरेकुल नदी ह्या शेवटला आहे, मग तेरेकुल नदी जर का तुमची काय करते, सगळ्यात शेवटची सीमा तयार करते, तर ती कोणत्या जिल्ह्यात असायला पाहिजे, सिंधुदुर्ग, बरोबर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला खालील जिल्ह्यांचा किंवा खालील नद्यांचा उत्तर टू दक्षिण क्रम लावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तेरेकुल नदी दिसली, तर तुम्ही काय म्हणाल, ह्या खालच्या कडला कोण पाहिजे, तेरेकुल. का पाहिजे, कारण की ती महाराष्ट्राची सगळ्यात सीमाच तयार करते शेवटची. लक्षात आलं, अशा पद्धतीने लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, कळालंय, क्लिअर.